श्री स्वामी समर्थ। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवार विशेष असेल किंवा शुभतिथी असतील तर महाराजांचा अभिषेक कसा करावा। बघा, अनेक जण स्वामी भक्तीमध्ये नवीन आलेले असतात आणि त्यांना स्वामी भक्ती कशी करावी हे माहिती नसतं। तर त्यासाठी स्वामींची नित्यसेवा कशी करावी, नित्यसेवा म्हणजे काय, त्याबद्दलचे व्हिडिओ तर मी ऑलरेडी अपलोड केलेलेच आहेत। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक कसा करावा। आपण जेव्हा दररोजची देवांची पूजा करतो तेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांना फक्त पाण्याने अभिषेक करतो आणि मग पुढची पूजा करायला घेतो। पण गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांचा आवडता दिवस आणि विशेष वार असतो। तर या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला अभिषेक करायचा असतो आणि एक विशिष्ट पद्धतीने त्यांची पूजा करायची असते। तर त्याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे। शक्य झालं तर पिवळे वस्त्र परिधान करा, यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होतो आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून अंघोळ केल्यानेही आपला गुरुग्रह मजबूत होत असतो। त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे, तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि आपली जी नित्य देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे। स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करण्यापूर्वी देवघरामध्ये तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे। सगळ्यात आधी दिवा लावायचा आहे, कारण कुठलीही सेवा ही आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो। दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहा आणि नमस्कार करून मग तुम्ही सेवेला प्रारंभ करा। ताम्हण घ्या किंवा एखादं तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही घ्या। त्यामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृतने किंवा पाण्याने आणि वेगवेगळ्या अशा जे पदार्थ असतात त्याने अभिषेक करायचा आहे। म्हणजे समजा महाराजांची मूर्ती ठेवली आहे, पहिल्यांदा पाण्याने, मग दुधाने, मग दह्याने, मग साखरेने, मग मधाने, हळदीच्या पाण्याने, मग परत एकदा पाण्याने, अशा प्रकारे तुम्ही अभिषेक करू शकता। किंवा तुम्ही एकत्र पंचामृत तयार करा, पाण्याने करा, पंचामृतने करा आणि शुद्ध पाण्याने करा। हा अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला चालू ठेवायचा आहे। म्हणजे जसे की आता तुम्ही पाण्याने अभिषेक करत आहात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असा जो मंत्र जप आहे तो चालू ठेवत ठेवत तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे। हा अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने महाराजांना तुम्ही परत एकदा अभिषेक करा। अभिषेक करून झाल्यानंतर महाराजांची जी मूर्ती आहे ती स्वच्छ पुसायची आहे आणि आहे त्या जागेवरती तुम्हाला स्थापन करायचे आहे। महाराजांना तुम्ही अष्टगंध, चंदनाचा टिक्का लावू शकता, अक्षता वाहा, पिवळी कलरची फुले असतील किंवा तुमच्याकडे जी कुठली फुले आहेत ती महाराजांना तुम्ही अर्पण करा। महाराजांच्या आरती करा, महाराजांना मुजरा करा, धूपदीप अगरबत्ती ओवाळा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला महाराजांचा अभिषेक करायचा आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमधून सांगा, मी नक्की तुम्हाला लाईव्ह महाराजांचा अभिषेक कसा करायचा त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल। तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू ऑल।